नमस्कार, तुमचे फॅमिली व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी. घरी टप्पामध्ये लावलेली कांद्याची पात आहे. त्याची भाजी करणार आहोत आपण. तुम्ही म्हणाल टप्पामध्ये काय लावली? तर त्याचं झालं असं, की मागच्या वेळेला मी बाजारातून कांद्याची पात घेऊन आले होते. तर त्याच्यातले जे छोटे-छोटे कांदे राहिले होते, ते मी टपामध्ये लावलेले आहेत आणि त्याची भाजी मी आज करणार आहे. तर ती थोडीशीच होणार आहे एका माणसापुरती. तरी पण ती रेसिपी मी आज सोबत शेअर करणार आहे. तर ती कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. त्याला खूप कमी साहित्य लागतं कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी. बघा चिरून झालेली आहे. मूग डाळ 15 मिनिटं आधी भिजत घातली होती. तर कढईमध्ये तेल तापत ठेवूया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ही भाजी अशीच टाकणार आहोत पहिल्यांदा. ही बघा अशी भाजी टाकायची आणि परतून घ्यायची. भाजी थोडीशी परतून झाली की मग त्याच्यामध्ये ती मूग डाळ टाकायची आहे. ही मी माझ्या पद्धतीने दाखवते भाजी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तरी माझ्या पद्धतीने केलेली अशी भाजी तुम्ही एकदा करून पहा. खूप छान लागते. हे बघा मूग डाळ टाकून झाली, थोडं परतून झालं की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपण एक झाकण ठेवून देणार आहोत. एक 15 मिनिट झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे ती डाळ आहे ना 15 मिनिट आपण भिजत ठेवलेली, ती ऑलरेडी भिजलेली असते आणि त्याच्यानंतर ती झाकण ठेवल्यानंतर वाफेवर आणखी शिजते ती. म्हणून ते आपण झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपण त्यात घालणार आहोत दाण्याचं कूट. तर हे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करत नाही आहे, कारण मिक्सरमध्ये खूपच बारीक होतात. आपल्याला जाडसर पद्धतीचं शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. म्हणून आपण ते खलबत्त्यामध्ये करणार आहोत. हे बघा झाकण काढून परत एकदा भाजी हलवून घेतली. त्यामध्ये आपण घालणार आहोत आता घाटी मसाला. हा घाटी मसाला घालून परत एकदा परतवून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती, जेणेकरून तो घाटी मसाला त्याला एकसारखा लागेल. हे बघा झाकण ठेवून दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये झाकण काढल्यानंतर ना परत आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि छान परतवून घ्यायची भाजी. रेसिपी तुम्ही करून बघा, खूप छान आहे, तुम्हाला आवडेल आणि चवीलाही खूप छान लागते दाण्याचं कूट घातल्यामुळे. तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.